सर असे काही तरुण असतात की मला 2-3 महिन्यांनी गोव्याला फिरायला जायचंय, 2-3 महिन्यांनी माझं लग्न आहे. तर काही तरुण असे असतात की एखादा बॉलिवूड सेलिब्रिटीला बघून किंवा एखाद्या बॉडी बिल्डरला बघून मोठ्या जोशमध्ये जिम लावतात आणि कालांतराने 2-3 महिन्यात सोडून देतात. हो, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? भरपूर म्हणजे अशी लोक आहेत ना, लग्न वगैरे ठीक आहे, आता गरबा येणार आहे, आता हे आहे, आता माझा बर्थडे आहे म्हणून मला 2 महिन्यात बॉडी बनवायची आहे, मला 2 महिन्यात कमी व्हायचं आहे. एक सांगतो, फिटनेस आहे ना, ही एक तपश्चर्या आहे. हा 12 वीकचा किंवा 16 वीकचा प्रोग्राम नाही आहे, ही एक लाईफस्टाईल आहे. जसं तुम्ही रोज ब्रश करता, आंघोळ करता, खाता जेवताना तसा व्यायाम करायचा आहे. ही लाईफस्टाईल आहे जी तुम्हाला पुढे जाऊन मदत करणार आहे. वर्ष 2 वर्ष नाही, जेव्हा तुमचं वय होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की हे आपण जे केलं होतं त्यामुळे आपण आता किती फिट आहोत. त्यामुळे छोटे छोटे टार्गेट, कोणाचं लग्न किंवा नाही, तुमची हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. एखाद्याच्या लग्नासाठी किंवा स्वतःच्या लग्नासाठी जिमला जायचंय, डोक्यातून काढून टाका. आता पण सांगतोय, जे आता चालू आहे ना, आपण जे काही खातोय किंवा हे जे हवेची पातळी जी काही घसरते, आपल्याला स्वतःला खूप जास्त फिट राहिलं पाहिजे ऍज कम्पेअर्ड टू आपली अगोदरची पिढी. आणि आपल्याला खूप जास्त स्ट्रगल आहे. आपल्या हवेमधली ऑक्सिजनची लेवल, पावसाळ्यात तर फक्त वर्षभर पाऊस पडेल असं वाटत होतं यावेळी. तर आपली इम्युनिटी कशी बिल्ड होणार? तुम्ही चांगलं खाणार, चांगला व्यायाम करणार, तेव्हाच हे सगळं होणार आहे. त्यामुळे छोटे छोटे टार्गेट ठेवणं सोडून द्या, थोडासा मोठा विचार करा. बरोबर, म्हणजे बॉडी बनवायला 2-3 महिने नव्हे तर 2-3 वर्ष द्यावी लागतात. बरोबर.